नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेत जयंतच्या विचित्र वागणं दिवसेंदिवस वाढत चाललंय. आता काय तर म्हणे जान्हवी जयंतसाठी टोपण नाव शोधू शकत नाही म्हणून जयंत तिला शिक्षा देतो, पण तिचं दुःख पाहून तो स्वतःलाही शिक्षा करतो. विश्वाच्या खोलीत तनूला जान्हवीने दिलेली साखळी सापडते, ज्यामुळे विश्वाला पुन्हा जान्हवीची आठवण होते. दुसरीकडे जयंत जान्हवीचा फोन हातात घेतो आणि तिने विश्वाला पाठवलेल्या व्हॉइस नोट आपल्या फोनवरती ट्रान्सफर करतो. ऑफिसमध्ये गेल्यावर तो संपूर्ण रेकॉर्डिंग ऐकतो आणि विश्वाने दिलेल्या उत्तरावरून जयंत ह्या निष्कर्षावरती पोहोचतो की जान्हवीने हे लग्न फक्त आणि फक्त विश्वाच्या आग्रहाखातर केलेलं आहे. जयंत ह्या मॅडविषयी माहिती गोळा करतो. जयंतचा गैरसमज वाढत चाललेला आहे आणि जयंत विश्वाच्या मागावर असताना एका दुकानात पोहोचतो, जिथे जान्हवीचं गाणं वाजत असतं, ज्यामुळे जयंत आणि विश्वा दोघंही भारावून जातात. जयंत चुकून विश्वा समजून दुसऱ्याच माणसाला पाठलाग करतो आणि त्याला मारहाण पण करतो. जयंत विश्वाला मारण्याच्या आनंदात जान्हवीसोबत डिनर एन्जॉय करतो आणि ते दोघेही काही क्षण रोमॅन्टिक शेअर करतात. जयंत आणि विश्वाचा सामना होणार आहे का? तर दुसरीकडे आपण बघतो की भावना गाडे पाटील यांच्याशी बोलताना सांगते की तिचं संपूर्ण आयुष्य आनंदी भोवती फिरतो आणि तिच्या आयुष्यात दुसऱ्या प्रेमाला जागा नाही. हे ऐकून सिद्धू अस्वस्थ आहे. तर इकडे जयंतला आपलं घड्याळ हरवल्याचं लक्षात आल्यावरती जिथे त्याची मारहाण केलेली आहे तिथे परत जाण्याचा निर्णय घेतो आणि तिथे गेल्यानंतर असं काही घडतं की जे पाहून आपण सगळे हैराण होणार आहोत. तर जयंत आणि विश्वाचा सामना होणार आहे का? भावनाचं लग्न न करण्याचा विचार सिद्धू बदलू शकेल का? हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.